बातम्यांचा वेगवान आढावा। ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेल्या उद्धव ठाकरेंचं दुकान बंद झालंय। ते धडपडत असले तरी सुद्धा त्यांनी बाळासाहेबांची विचारधारा सांभाळली नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरे यांच्या घरी रोज लाल दिव्याच्या गाड्या जायच्या, आज त्यांच्या घरी कोणीही जात नाही अशी टीका त्यांनी केली। राज्यात प्रकल्प रखडल्यामुळे त्यांच्या किमतीमध्ये वाढ होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प भूसंपादनामुळे रखडणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी। भूसंपादनासाठी टाइमलाईन देण्यात आली असून त्याचं तंतोतंत पालन करावं अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री यांनी या बैठकीमध्ये दिल्या। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असल्यामुळे सर्व पालिकांमध्ये प्रभागाची रचना करून ती निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आणि यानुसारच प्रभाग रचनेत नव्या विकास कामांचा समावेश होणार आहे। राज्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून मराठी भाषा शिकवण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर एकाच दिवसात तिसऱ्या भाषेचा समावेश असलेलं वेळापत्रक जाहीर केलं आहे। मात्र तिसऱ्या भाषेसाठी पाठ्यपुस्तकं आणि शिक्षक कसे उपलब्ध करणार, ऑनलाईन शिक्षणाबाबतची पद्धत कशी असणार याबाबत स्पष्टता नसल्यामुळे वेळापत्रकाची घाई कशासाठी असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळातून उपस्थित केला जातो। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेला उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळेला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली। जे शिवसैनिक राज्याच्या मनामध्ये आहे ते होईल अशी भूमिका मांडत मनसे-युतीबाबत अजूनही सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे। आम्हाला म्हणता हिंदुत्व सोडलं मग तुम्ही काय केलं, तुम्हाला राजकीय पोरं होत नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्याची पोरं पळवता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली। हिंदू मुस्लिमांवर एक बेडूक ओरडत सुटलाय, उंची केवढी ओरडणं केवढं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता नितेश राणेंवरती जोरदार टीका केली। मराठी माणसं एकत्र येऊ नयेत म्हणून गाठीभेटी सुरू असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरती उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय। ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केल्यास भाजपाचा राज्यातून नामोनिशाण मिटवून टाकू असा इशाराही दिलाय। शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा तिसरा वर्धापन दिवस पार पडला। यावेळेला संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदेच्या सेनेवरती जोरदार टीका केली आहे। देशात एकच शिवसेना आहे, बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या आहेत असा घणाघात त्यांनी केला आहे। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असतात। विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राज्यात नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि यानुसारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे अध्यक्ष असून मंत्री चंद्रकांत पाटील हे समन्वयक मंत्री म्हणून काम पाहणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, खासदार शरद पवार, नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री शंभूराज देसाई तसंच इतरही सदस्य या समितीमध्ये असणार आहेत। तसंच सीमा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला असणार आहेत। अहमदाबाद विमान दुर्घटनेसारखी घटना मुंबईत घडली तर काय होईल अशी चिंता उच्च न्यायालयाने व्यक्त केलेली आहे। मुंबई विमानतळाशेजारी खूप झोपड्या आहेत। अहमदाबाद घटनेची तीव्रता लक्षात घेत काय करता येईल हे तपासावं असं न्यायाधीश गिरीश कुलकर्णी आणि न्यायाधीश अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने नमूद केलंय। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत हायकोर्टाने महत्त्वाचा निकाल दिलाय। मोकळ्या भूखंडावरती झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवताना 35% जागा मुंबईकरांसाठी राखून ठेवावी असा आदेश कोर्टाने दिलाय। जे शहरात जागा आणि सेवांच्या बाबतीमध्ये असमानता दिसून येते तिकडे शहराच्या बाहेर नव्हे तर शहराच्या आत झोपडपट्टीवासीयांना घरं उपलब्ध करून देणं हे समानतेच्या दिशेने उचललेलं एक पाऊल आहे असं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे। कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी 3000 रुपयात फास्टॅग आधारित टोल पास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक टोल नाके आहेत। या जिल्ह्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे।
पश्चिम रेल्वेच्या सर्व प्रवासी आणि मालगाड्यांच्या 978 इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये AI आधारित 6000 कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये असून हे कॅमेरे 360 अंशांच्या कोनातून प्रत्येक हालचालींवरती लक्ष ठेवतील. त्यामुळे अपघाताचं कारण शोधणं इथून पुढे सोपं होणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 1,500 नवीन बस दाखल झालेल्या आहेत. तरी सुद्धा यंदा एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत सरासरी 20 लाख रुपयांची घट झालेली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळालं नाहीये आणि तिकीट भाडेवाढ, अस्वच्छ आगार, वेळेवरती सेवा नसणं अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुंबईत आझाद मैदान पोलिसांनी रॅपिडो आणि उबर बाईक टॅक्सी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवलेला आहे. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बाईक टॅक्सी सेवा पुरवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 10 दिवसांपूर्वी घडलेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये डोक्याला जबर मार लागल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनिल मोरे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरलेली आहे. मोरे यांचं गुरुवारी सकाळी निधन झाल्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 5 झाली आहे. ठाण्यामध्ये बोकाळलेल्या अनधिकृत बांधकामावरून हायकोर्टाने पुन्हा एकदा पालिकेची खरडपट्टी काढली आहे. पूर्वीच्या काळी ठाणे महानगरपालिकेचा रेकॉर्ड चांगला होता, आता मात्र पालिकेला झालंय तरी काय असा सवाल करत कोणालाही न जुमानता बेकायदा बांधकामांवरती कारवाई करा, ठाणे पॅटर्न राबवा असे आदेश हायकोर्टाने पालिका प्रशासनाला दिले. स्थानिक नागरिकांचा विरोध आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली कुदळवाडीनंतर आता चिनोलीतील प्रस्तावित नगर रचना योजना रद्द केली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. कुर्ल्यामध्ये सुंदरबाग रोड राधिका सोसायटी या ठिकाणी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून डोंगरालगत असलेल्या या सोसायटीच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात डोंगरावरून आलेला कचरा साचलेला आहे. महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणा यांना कळवून देखील कोणीच दखल घेत नाहीये, त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे शेतीला फटका बसलाय. वादळी पावसामुळे 863.29 हेक्टर क्षेत्रावरील पिकं आणि फळबागांचं नुकसान झालंय. जवळपास 1,500 शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसलाय. रायगड जिल्ह्यातून पुण्याकडे जाणारी असलेली वरंदा घाट पावसाळ्यामध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याची अधिसूचना पुणे जिल्हाधिकारी यांनी काढलेली आहे. साताऱ्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा आंबेळणी घाट हा संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मध्यरात्रीपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पवना इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिंचवड गावातील मोरिया गोसावी समाधी ही मंदिरात सुद्धा या पावसाचं पाणी शिरलंय. मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अलमट्टी धरणातून 70,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात करण्यात आला. उल्हासनगर शहराला मुसळधार पावसाचा फटका बसलाय. शहराच्या विविध भागात 3 मोठी झाडं उन्मळून पडलीत. कॅम्प नंबर 4च्या ओटी सेक्शन भागामध्ये रस्त्यावरती उभ्या असलेल्या कारवरती झाड कोसळले. सुदैवाने या कारमध्ये कोणी नसल्याने जीवितहानी टळली. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला असून अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. इतर भागातही पावसाचा जोर कायम होता. तर पुढील 4 ते 5 दिवस पावसाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. मागील 2 दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह नाशिक, पुणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. मुंबईला पावसाचा रेड अलर्ट दिलेला असून तुफान पावसाचा इशाराही देण्यात आला. शहापूरच्या साईनगर इथल्या नाल्यामध्ये म्हैस अडकलेली होती. जीवरक्षक टीमकडून नाल्यामध्ये उतरून अडकलेल्या म्हशीला बाहेर काढून तिला जीवदान देण्यात आलं. राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणात 3ऱ्या भाषेच्या स्वरूपात हिंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता 1ली आणि 2रीसाठी सुधारित अभ्यासक्रम वेळापत्रक लागू करण्याचे आदेश जारी केले. हे वेळापत्रक यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांसाठी बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्रासाठी रेल्वे विभागाने यंदा 81,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली असून एकट्या मुंबईत आणि MMR मध्ये
आज घडीला 16,000 कोटी रुपये कामं सुरू आहेत आणि मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या 3 वर्षांमध्ये दुप्पट केली जाईल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. विमान अपघातानंतर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला. एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात घोषित केलेली आहे. अलीकडेच उड्डाणांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आषाढी एकादशी निमित्ताने राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून गाव ते पंढरपूर ही विशेष सेवा सुरू करण्यात आली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झालेला आहे. पहिला मुक्काम सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील विठ्ठल मंदिरात तर दापोडी इथे दुपारचा मुक्काम करून सोहळा पुण्यामध्ये दाखल होणार आहे. पुण्यातील नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात या सोहळ्याचे 2 मुक्काम असणार आहेत. परंपरेप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान झालेला असून पहिला मुक्काम आळंदीतील आजोळघर गांधीवाड्यामध्ये असतो. तर गावकऱ्यांनी गांधीवाड्यापर्यंत पालखीची सेवा करून परंपरेनुसार आरती सुद्धा करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाले. 2,500 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले. आषाढी वारीसाठी पालखी सोहळ्यासोबतच पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी शासनाचा 108 अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभाग आणि राज्य आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. यंदा प्रथमच 10 मानाच्या पालखी सोहळ्यासोबत 100 पेक्षा अधिक रुग्णवाहिका सज्ज आहेत. जळगाव जिल्ह्यातील बियर बार, वाईन शॉप आणि दारूचं मोठ्या प्रमाणात दुकानं उघडले असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत. महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी राज्योत्पादक शुल्क विभाग कार्यालयावरती धडक देत दारूच्या दुकानांमध्ये परवाने रद्द करण्याची मागणी केली. सोलापूर शहराला 7 ते 8 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या तासांमध्ये कपात करून 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलं जात आहे. जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.